कधी काळी क्रिकेटची मैदानं गाजवणारा विनोद कांबळे मागील कित्येक वर्षांपासून कोणाच्या खिचगणतीतही नव्हता, परंतु नुकताच एका कार्यक्रमात त्यांची प्रकृती दिसून आल्यानंतर पुन्हा एकदा विनोद कांबळेंबद्दल चर्चा व्हायला लागली की त्यांना नक्की झालंय काय. आणि अशा परिस्थितीत त्या आजारी असताना भिवंडीतील आकृती हॉस्पिटल येथील संचालकांनी त्यांना थेट त्यांच्या घरून आपल्या रुग्णालयात घेऊन आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. काय सांगाल विनोद कांबळे, आता तुम्हाला इथं जो उपचार झाले, इथं तुम्हाला घेऊन आले, हे सगळा प्रवास तुम्हाला कसा वाटला? मी सांगेन की मला परत आलो, बँड्रा पडलो, मी मग चक्कर येत होती आणि पडलो. पण इकडे जे दाखवलं आहे, हे प्रगती ती आकृतीने मला दाखवलं की काय असतं बॅटिंग करणं परत, आणि करून दाखवली. या दरम्यान तुम्हाला बरेच तुमचे हितचिंतक भेटायला आले. प्रताप सरनाईक असतील, असंख्य तुमचे चाहते, ज्यांना क्रिकेट समजत होतं, ज्यांना विनोद कांबळेंची बॅटिंग माहीत होती, अशी लोक खास तुम्हाला भेटायला आली. त्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत होत्या. काय त्यांच्या सदिच्छांबद्दल सांगा? एवढं सांगेन की मला प्रताप सरनाईक लहानपणापासून ओळखतो, आणि सगळे जे सांगेन की जे जे माझे मित्र होते, आणि माझे मित्र पण बँड्राहून सारखे फोन करतात, आणि माझे बाबा आणि माझी आई इकडे आले होते. आता तुम्हाला बरं वाटते, पण आता इथून तुम्हाला परत कुठं जायचं आहे? घरी जाणार आहात, त्यानंतर तुम्ही कुठं जाणार? पुन्हा एकदा तुमची ताकद तुमची मैदानावर दाखवणार. मी सोडणार आता हे माणूस की एवढे धावा केलेत मी. ते धावा तर मुलांना आणायचं आहे, त्यांना बघायचं, नवीन मुलांना IPL असो काही असो, पण मी तयार आहे. सरत्या वर्षाला तुम्ही रुग्णालयात दाखल झालात. आज नवीन वर्षाच्या 2025च्या पहिल्याच दिवशी तुम्ही आज पुन्हा एकदा स्वतःच्या पायानं धडधाकड होऊन तुम्ही आपल्या घरी चालला आहेत. काय सांगाल रुग्णालयाबद्दल? मी प्रेम करतो ह्या लोकांनी, जी मला तिकडून उचलून आणले बँड्राहून, उभा केला मला, या लोकांमुळे झालं. मी खरं जमतो. काय संदेश द्याल आता नागरिकांना? काय संदेश द्याल? कारण बऱ्याचशा गोष्टी या मद्यपानाने होत असतात. मी एवढंच सांगेन की एन्जॉय करायला, दारू नको पिया. माझा एकच मोठा मुद्दा आहे की दारू नको पिया. चांगलं एन्जॉय करा, फॅमिलीवर राहा, एवढं सांगेन. हे आहेत विनोद कांबळे, ज्यांनी आज पुन्हा एकदा जी भारताची जी जर्सी असते, क्रिकेटच्या मैदानावर खेळण्यासाठी वापरण्याची जर्सी घालून पुन्हा एकदा आपण तयार असल्याचं दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांची ही जिद्द त्यांना या नवीन वर्षात नव्या उमेदाने जगण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरणार आहे. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.